जीएसटी संदर्भात करदात्यांना मोठा दिलासा. उच्च न्यायालयाचा एक महत्त्वाचा निकाल आलाय. मृत्यूनंतरही टॅक्सची नोटीस येऊ शकते का? हा एक खूप महत्त्वाचा आणि तितकाच गुंतागुंतीचा प्रश्न आहे. हे सगळं समजून घेण्यासाठी आपण एका एकल मालकाचं प्रकरण पाहूया. समजा त्यांचं नाव आहे XYZ. तर झालं असं की त्यांचा व्यवसाय अनेक वर्ष सुरळीत चालला होता, पण मालकाच्या निधनानंतर व्यवसाय बंद झाला. पण खरी गोष्ट तर पुढे आहे. मालकाच्या मृत्यूनंतर तब्बल 1 वर्षाने कर विभागाने चौकशी सुरू केली. आणि धक्कादायक म्हणजे ही नोटीस थेट त्या मृत व्यक्तीच्या नावानेच पाठवली गेली होती. या नोटिसीमुळे त्यांच्यावर तब्बल 25 लाख रुपयांची मागणी लावण्यात आली. आता इथेच एक मोठा कायदेशीर पेच निर्माण झाला. एका बाजूला होता कर विभाग आणि दुसऱ्या बाजूला कायदा. कर विभागाचं म्हणणं होतं की वारसाने पैसे भरावेत. पण प्रश्न हा होता की मृत व्यक्तीवर खटला कसा चालणार? या सगळ्या गोंधळात त्यांच्या कायदेशीर वारसांना आपलं म्हणणं मांडण्याची संधीच मिळाली नाही. शेवटी हे प्रकरण पोहोचलं अलाहाबाद उच्च न्यायालयात. आणि तिथेच एक ऐतिहासिक निकाल लागला. कोर्टाने अगदी स्पष्ट सांगितलं, मृत व्यक्तीविरुद्ध केलेली कुठलीही कारवाई ही सुरुवातीपासूनच अवैध आहे. याला व्हॉइड ॲब इनिशियो म्हणतात. म्हणजे असं समजा की ही कारवाई कायदेशीररित्या कधी झालीच नव्हती. आणि म्हणूनच मृत व्यक्तीच्या नावे आलेला तो मागणीचा आदेश कोर्टाने पूर्णपणे रद्द केला. ठीक आहे, मग ह्या निकालाचा नेमका अर्थ काय आणि याचा सगळ्यांवर काय परिणाम होईल? कोर्टाने कलम 93चा अर्थ स्पष्ट केला. वारसांकडून कर वसूल करता येतो, पण मृत व्यक्तीवर कराची मागणी निश्चित करता येत नाही. म्हणजे योग्य पद्धत काय आहे? आधी कायदेशीर वारस शोधा, त्यांना नोटीस द्या आणि मगच कारवाई करा. थोडक्यात या निर्णयामुळे मृत व्यावसायिकांच्या कुटुंबियांना एक मोठं कायदेशीर संरक्षण मिळालं आहे. तर हा निकाल न्याय देतो की पळवाट? नक्कीच न्याय. कारण कोणतीही कायदेशीर कारवाई ही फक्त जिवंत व्यक्तीवरच होऊ शकते.